वांग बनवण्यासाठी मस्त असे ताजे ताजे वांगे घेतलेले, असे काटे आणि कवळे वांगे। आता हे 6 ते 7 वांगे घेतलेले मी। आता हे जे वांग बनवतोय ते एकदम वेगळ्या पद्धतीने आणि एकदम नवीन पद्धत आहे, त्याच्यामुळे मी आधी थोडंच बनवून बघते। पण आता हे वांगे थोड्या वेळ असेच ठेवू। आता हे कोकोनट मिल्क पासून हे वांग बनवायचं आहे, त्याच्यासाठी आता हे ओलं खोबरं ते घेतलेलं आहे। आता त्याचे छोटे छोटे तुकडे बनवून आता सगळ्यात आधी याचं दूध काढून घ्यायचं आहे। मग आता आधी हे थोडंसं वाटून घेऊ, मग पाणी टाकायचं आहे त्याच्यात। आता हे वाटून घेतलेले, आधीच पाणी टाकलं असतं ते व्यवस्थित वाटलं नसतं गेलं एवढं, म्हणून थोडंसं वाटून घेतलं। आणि मग आता याच्यात पाणी टाकायचं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। एकदम मस्त असं आहे वाटलं गेलेलं आहे। आता ही चाळण घेतली, त्याच्या खाली एक भांडं ठेवलेलं आहे। आता या चाळणी हे गाळून घ्यायचे चाळणीने। आता हे जो चौथा आहे तो पण असं दाबून त्याच्यातलं जे शिल्लक दूध आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे। पाण्याचा एक थेंब सुद्धा टाकायचं नाही आहे, जेवढं दूध निघल तेवढं याच्यामध्ये भाजी बनवायची आहे। आणि आता हा जो चौथा आहे तो हे अजिबात वायाला जात नाही। आता याच्यात अजून थोडंसं पाणी टाकू, म्हणजे त्याच्यातलं जे सगळं दूध आहे ते निघून जाईल। मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकलं होतं। मस्त असं हे दूध निघालेलं आहे, एकदम घट्ट आपलं जसं दूध असतं गाईचं तसंच निघालेलं आहे कोकोनट मिल्क। आता हे थोड्या वेळ आता हे जे वांगे आहे ते कापायचे आणि आता हे वांगी फोड बनवायची। वांगी फोड बनवून म्हणजे वांगी फोड आता सगळ्यांनाच माहिती आहे। आता याचे जेवढे काटे आहे तेवढे काढायचे आणि मागचं हे थोडंसं असं हे जे देठ आहे ते काढायचं। आता वांगे सगळीकडून बघून घेतलेले आहे, कीड काही आहे का, पण नाही आहे, एकदम मस्त असे वांगे। थोडेसे जेवढे काटे निघल तेवढे काढून घेतलेले आहे। आता याच्यात थोडंसं मीठ टाकून या पाण्यात थोड्या वेळ वांगे ठेवायचे। आता सगळे वांगे याच पद्धतीने असे कापून घेऊ। हे बघा एकदम कवळे, अजिबातही बी नाही आहे वांग्यामध्ये। आता हे बाकीचे वांगे मी तसेच कापून घेते। आता सगळे वांगे कापून घेतलेले आहे आणि एकाही वांग्यामध्ये किडीचं किंवा बी दिसत नाही एका पण वांग्यामध्ये, सगळे मस्त असे कवळे वांगे। आता हे जे वांगे आहे ते पाणी असं निथळून घेतलेलं आहे, एका प्लेटीत काढलेलं आहे। आता तेच भांडं घेतलेलं आहे मी आणि हा जो चौथा आहे आपण याच्यातलं दूध काढून घेतलं, हा चौथा आहे तो पुन्हा या मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे। आता वांग्यासाठी मसाला बनवण्यासाठी आता यापासून आपल्याला मसाला बनवायचा आहे। फक्त एकदा या पद्धतीने वांग बनवून बघा। आता मी हे शेंगदाणे घेतले आणि त्याचे सालं शेंगदाणे फक्त 2 ते 3 चमचे, एक मूठ शेंगदाणे असे घेतलेले, शेंगदाणे जास्त नाही घेतलेले। आणि लसूण घेतलेला आहे, थोडेसे धने, लसूण शेंगदाणे धने। आता हे थोडंसं वाटून घेऊ, मग बाकीचे मसाले अजून टाकायचे याच्यात। आता हा मसाला वाटलेला आहे, शेंगदाणे वाटल्या नाही गेले कारण आपण हा जो चौथा आहे तो टाकलेला आहे, पण 2-3 वेळेस वाटले त्याच्यामुळे ते वाटले गेले। आता याच्यात सुके मसाले टाकायचे, ते म्हणजे हळद, 1 चमचा लाल तिखट। आता मी हे 2 मसाले घेतलेले, कांदा लसूण मसाला आणि हा आपला काळा मसाला। आता फक्त वांग्याला कांदा लसूण मसाला असला
त्याच्यातही एकदम मस्त अशी वांगीची भाजी होती. पण अजून चव येण्यासाठी मी हे 2 मसाले टाकलेले. आता पुन्हा हे मसाले मिक्स होण्यासाठी पुन्हा एकदा वाटून घेते. आता हे वाटलेले मसाले एखाद्या या ताटामध्ये काढून घेतलेले आहे. तर आता काही एवढे मिक्स झालेले नाही आहे, पण पुन्हा असं हाताने व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता याच्यात थोडंसं मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता मीठ आणि थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर पुन्हा या मसाल्यामध्ये मिक्स केलेली आहे. मस्त असा हा मसाला झालेला आहे, थोडासा ओलसर. आता हे जे कापलेले वांगे त्याच्यामध्ये आता मिठामुळं हे वांगे अजिबात काळे पडलेले नाही आहे. पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं कापून वांगे घेतले, मिठाच्या पाण्यात हे वांगे धुवून घेतले की अजिबात काळे पडत नाही. आता हे जो मसाला आहे तो सगळ्या वांग्यांमध्ये जेवढा बसेल तेवढा दाबून असा घालायचा आहे. एकदा या पद्धतीने वांग बनवून बघा, एकदम मस्त चवीला. मी एकदा बनवलं, कायम याच पद्धतीने बनवून खाते. एवढं मस्त असं वांग लागतं. पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकायचा नाही आहे. आता सगळ्या वांग्यात यात असाच मसाला टाकून घेऊ. मसाला ओला आहे त्याच्यामुळे वांग्यांमध्ये मसाला जास्त बसतोय. आता कुकर ठेवला, त्याच्यात तेल टाकलेलं आहे. 1-2 चमचे तेल टाकायचं आहे. फक्त 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता सगळ्यात आधी वांग्यामध्ये मसाला घातलेला आहे. तो शिजला पाहिजे तर या तेलात छान असा हा मसाला थोडासा असा परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत. एक सेकंद पण नाही लागत. आता हे जे वांगे मसाला वांगे घातलेले वांगे ते याच्यात टाकून दिलेले आहेत. आता मसाला खाली लागू नये म्हणून हलवायचे आणि वांगे छान असे परतून घेतलेले आहेत. वांग्याला असे चट्टे पडतील तेवढ्या वेळ वांगे दूध न टाकता परतून घ्यायचे. वांग्याला हळूहळू थोडेसे असे शिजल्यासारखे दिसायला लागलेले. वांगे छान असे तेलात शिजून निघालेले आहेत. अशा वांग्याचा कलर बदललेला आहे. आता ह्यावेळेस आपल्याला आता पाण्याचा एक थेंबही नाही टाकायचा. आता हे जे दूध आहे ते मी टाकून घेते आणि दूध टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं झाकणाला आता शिजवायचे. आता याला चांगली उकळी आलेली आहे. आता याला झाकण लावून घेऊ. आता झाकण लावून याची 1 शिट्टी कमी हीटमध्ये 1 शिट्टी होऊन दिलेली आहे. 1 शिट्टी होऊन आता एका शिट्टीमध्ये मस्त असं हे वांग शिजलंय. एकदम मस्त, एकदम छान असा सुगंध येतोय. चपाती किंवा भातासोबतही एकदम मस्त असं हे वांग लागतं. किलो वांगे 1 जण खाईन एवढं चविष्ट असं हे वांग होतं. शिजलेलं पण छान आहे. वांग्याचं देठसुद्धा शिजलेलं आहे. वांग्यासोबत थोडा मसाला एकदम मस्त असे वांग झालेलं आहे. एकदा नक्की बनवून बघा.